नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका यश आवळे. स्वागत आहे माझ्या या नव्या यूट्यूब चॅनलवर. तर आपलं 2 वर्षापासून चाललेला व्लॉग बनवायचा आणि आपल्या दमदार बीटचं हे 3रं वर्ष आहे. तर 2 वर्ष आधी मला चाललेला व्लॉग बनवू पण कोणी बनवत नव्हतं. आता तर खूप लोकांनी व्लॉग चालू केलेत असं मी बघितलं आणि सोशल मीडियावर खूप लोकांचे व्लॉग दिसतात. त्यांचं बघून मी पण आता हळूहळू शिकतो आणि मी पण आता चालू केलं आहे. तर हा आजचा व्लॉग कसा बनतो काय माहिती नाही मला. आणि आजचा व्लॉग हा कशानिमित्त मी तुम्हाला हे आधी सांगतो. आजचा व्लॉग हा या निमित्त आहे. तर आज आपल्या तुंगागावच्या महाराजचा हा भव्य दिव्य आगमन सोहळा आहे दुपारी ठीक 3 वाजता. तर त्या निमित्ताने आज आपला शो आहे दमदार बीट्सचा सोलारिसपासून. तर एंड कुठे काय माहिती ते मी तुम्हाला दाखवेलच व्लॉगमध्ये. तर आता मी फुल म्हणजे रेडी वगैरे नाही झालो आहे. तर आता व्लॉग आता मी चालू केला आहे आणि तुम्हाला मेन महत्त्वाचं सांगायचं राहिलं, आपल्या व्लॉगला शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि मेन इम्पॉर्टंट म्हणजे बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर आता मी इथून निघतो आहे. आता माझा भाऊ आला आहे अक्षय. तर आम्हाला ताशा घ्यायचा आहे. तर त्यासाठी आता आम्ही चाललो आहे आता काळबा देवीला आपल्या गणपत म्युझिशियनकडे आपल्या सचिनदादाकडे. तर तिथून आता अक्षयदादा आणि मी आम्ही दोघे आता निघतो आहे गणपतकडे. तिथे आपण ताशा वगैरे घेऊ. तिथून आपण निघू आणि डायरेक्ट आपण लोकेशनला पोहोचू. मग मी घरी येईल तिकडून, मग कपडे वगैरे चेंज करेल आणि मग तिथून डायरेक्ट मी डायरेक्ट लोकेशनला पोहोचेल आणि दादा पुढे जाईल तिकडे. तर आता आपण इथून निघतो. आता मी आणि दादा आता आम्ही दोघं निघतो इथून काळबा देवीला. तर चला आता डायरेक्ट भेटतो तुम्हाला इथून निघताना. आता प्रवास कसा होतो काय होतं तुम्हाला दाखवतो. दादासोबत आहे, दादाला भेटवतो. तर चला, दादा आला आहे आणि आता आम्ही चाललो आहे काळबा देवीला. तर चला आता आपण इथून आता निघूया. इथून आता बस पकडूया, अंधेरी स्टेशनला जाऊया. अंधेरी स्टेशनवरून फास्ट ट्रेन पकडूया. मरीन ड्राईव्हला थांबते की नाही आम्हाला हे पण नाही माहिती. तर नाही तर मग स्लो पकडूया, पटपट पोचूया. तिकडून यायचं पण आहे पटकन. तर चला आता निघतो. आता कसा प्रवास होतोय तुम्हाला दाखवतो. तर चला. फायनली आता आपण मरीनला पोचलो आहे आणि आता चाललो आपण आता सचिनदादाकडे गणपत म्युझिशियनमध्ये शॉपला आता आपण. तर आता दादा पण आहे माझ्यासोबत. ट्रेनला भरपूर गर्दी होती. कसा प्रवास झाला तुम्ही आता बघितलं असेल, तुम्हाला दिसेल ब्लॉगमध्ये. फायनली आपण आता सचिनदादाकडे पोचलो आहे. चला आता आतमध्ये जाऊया, तुम्हाला दाखवतो त्यांचं शॉप. रामबाई बंद आहे, शॉप बंद आहे. आम्ही पोचलोय दादाकडे आणि आता बघतो तर शॉप बंद आहे दादाचा. दादाला फोन केला, दादा बोला मी महालक्ष्मीला पोचलो, येतो आता, ऑन द वे. दादा आलं की आपण मग आपलं काम चालू घेऊया आपण आपल्याला जे इन्स्ट्रुमेंट पाहिजे ते दादासाठी आणि मग निघूया पटकन. वेळ पण झाला, आपल्याला 4 वाजता चालू करायचं वाजवायला. तर आता किती वेळात पोचतोय बघूया. मग तिकडे आता बघूया, तुम्हाला इथून दाखवतो आता कसं पोचणार, काय पोचणार, लोकेशन वगैरे भेटतो तुम्हाला.
फायनली शॉप ओपन झाले दादाचं, तुम्ही बघू शकता मागे दादा आहे. आता आम्हाला जे इन्स्ट्रुमेंट पाहिजे ते बघतो आम्ही. ताशा घ्यायचा आम्हाला, आता ताशा बघतो. दादा ताशा बघतोय, दादा दाखवतो तुम्हाला ताशा बघतो. चला अहो ते व्हेरीफाय होतं, चेक होतं माहिती आहे का तुम्हाला? एक होतं म्हणून बोललो लेटर हेड सर्टिफिकेट महामंडळाचं. हां ती 40-50 पर्यंत मॅटर आपण हे करू शकतो ना. 5 लाखाची फाईल मी करतो त्यांच्याकडे. अहो मला ते फॉर्म द्या ना पाहिजे, त्यांचा फॉर्म जॉईन केलेला नाही तुट जाएगा नाही हो, बाहेर गेलो तर जरा सामान आणायला. सामान आणायला गेलो तुटलं तसे निघणार नाही, तुटणार नाही ते नाही राजा या तुम्ही कधी येणार आहे? या सकाळी 11:30 पर्यंत आहे. चला येऊ. दादांनी ताशा घेतला. आता आम्ही निघालो इथून. 3 वाजलेत. आता आपल्याला 1 तासात पोहोचायचं. 4 वाजता मूर्ती येणार आहे आणि 4 वाजता आपल्याला चालू करायचं आहे. तर आता मी घेतलं, दादाला घेतलं आहे सोबत. तर आता आम्ही जातो पटकन पवईला. भेटतो तुम्हाला आता, डायरेक्ट लोकेशनलाच भेटतो, कारण का ते आता खूप घाई गडबडीत आहे आम्ही. आता डायरेक्ट लोकेशनलाच भेटतो तुम्हाला. आणि सेटअप काय आहे ते सगळं तुम्हाला आता लोकेशनला गेल्यावरच मी तुम्हाला दाखवतो. दादा जाऊया ना, चलो. आता गेला फ्रेश व्हायला आणि आपला फुल सेटअप वगैरे चालू आहे मजबूत एकदम. तुम्ही इकडे बघू शकता. चला आता तुम्हाला सेटअप वगैरे दाखवतो. आपले मेंबर फुल एकदम रेडी वगैरे झालेत. आता मला फक्त रेडी व्हायचं आहे. फुल इकडे सेटअप चालू, दाखवतो तुम्हाला. का बोलती पब्लिक. आपला ओम पण आलाय, रचित आहे, सौरभ आहे. चालू आता सेटअप चालू. आपला भोंग्याचा सेटअप झाला. आता फक्त टॉमचा सेटअप बाकी. टॉमचा सेटअप चालू आहे आपला. भेटतो तुम्हाला आता मी रेडी होऊन पूर्णपणे. फायनली भावांनो मी रेडी झालो आहे पूर्णपणे. जर्सी वगैरे घातली, शूज वगैरे घातले आणि मागे विवेकचं काहीतरी काम चालू आहे वाटतं मागे काहीतरी. आणि इकडे आता साईलचा आता आपण कॅशो वगैरे सेटअप करून घेऊया. आणि आपण त्या दिवशी माहिती आहे तुम्हाला, आपण कॅशोचे स्टँड घेतलेले, त्या स्टँड आपल्याला लावायचे. आता ते कसे लागतात काय माहिती, आता तेच आपण बघतो, ट्राय करतो लावायचे. तर ते पूर्णपणे लागलं ना की मी तुम्हाला दाखवतो कॅशोचे स्टँड कसे लागतात. आणि आपल्या भावाने पण आज ताशा घेतला. आपल्या भावाला भेटवतो तुम्हाला. आपल्या अक्षय भावाने आज ताशा घेतला. अभिनंदन भावा, थँक्यू ताशा घेतल्याबद्दल.
अनिकेत काय बोलतो भाई? अनिकेत जॉबवरून आला? जॉबवरून आला घरी? सुट्टी होती आज? गुरुवार सुट्टी. गणपती मित्रांनो आता आपला चाय वगैरे पिऊन झाला आहे. आपले मेंबर आहे तिकडे, साहिल आहे, अक्षय आहे, सागर आहे आणि मनीष आहे. आता जस्ट आपला चाय वगैरे पिऊन झाला आणि मूर्ती आली आता सोलारिसला. आता बघूया काय होतं कसं होतं, सुरुवात कशी करायची सांगतो मी तुम्हाला. आपला सागर आणि विवेक हार घालतात. पूजा चालू आहे आपल्या इन्स्ट्रुमेंटची. वर्षातला हा पहिला कॉल आहे आपला तुंगगावच्या महाराजाचा, त्यामुळे पूजा चालली आहे. खालून घे विवेक. साई भंडारा, साई भंडारा. गणपती बाप्पा बोला, क्या बोला? गणपती बाप्पा मंगल मूर्ती ओडविक. गणपती बाप्पा मोरया. बोल. चाललोय विवेक आणि मी आता गणपती बघायला. आपली मूर्ती आली तुंगगावच्या महाराजाची आणि रॉकस्टार बीट्स वाजवते, त्यामुळे विवेक आणि मी चाललो आता बघायला. विवेक आहे माझ्यासोबत, चाललो आम्ही आता बघायला.
आपण चालू करतो, भेटतो तुम्हाला. क्राऊड बघा भावांनो. क्राऊड बघा भावांनो, क्राऊड झालाय फुल.
आजचा शो आपला इथेच संपला आणि आपण बघितलं ते वरच्या तुंग्यामधला रस्ता एवढा छोटा होता की त्यामध्ये डबल सेटअप घुसत नव्हता. कसा आम्ही घुसवला आणि येताना पण पूर्ण खूप गर्दी झालेली, निघता निघत नव्हता बाहेर. कसा आम्ही तो सेटअप काढला आणि आपल्यासोबत आता संतोष आहे. हा बोलतो कसा आहे, काय बोलत नाही, तो लाजतोय तो. तर आता आपण सेटअप वगैरे काढून घेऊ पटपट. एवढीशी गल्ली होती, त्यातून कसा एवढा मोठा सेटअप काढला. खूप क्राऊड होता आणि आपला आजचा डबल सेटअप होता आणि खूप मजा आली वाजवायला. खालचा तुंगा पण आपण वाजवला आणि आता वरचा तुंगा पण वाजवला. दोन्ही तुंगा गाव आपण वाजवून झालेले आहे आणि आता आपण सेटअप वगैरे काढूया आणि डायरेक्ट आता ब्लॉग एंड करूया. तर आता सेटअप काढून घेतो मी आणि भेटतो तुम्हाला. आधीगाड्याची हाल बघा, बांधताना कसा होता आणि आता बघा कसा आहे. पूर्णपणे आता आम्ही हे सेटअप काढणार आहे, पूर्ण हा वरतून पूर्ण खालूनपर्यंत. आता पटपट सेटअप काढतो आणि भेटतो तुम्हाला. इथे आपले मेंबर आहेत उभे, अर्धे आतमध्ये आहेत. आपले इन्स्ट्रुमेंट अर्धे वरच्या तुंग्यात राहिले, ते वरच्या तुंग्यातून आपले इन्स्ट्रुमेंट काढायचे आहेत. तर मनीष हे लोक सगळे आता वरती गेले, ते लोक आता येतील इन्स्ट्रुमेंट घेऊन. भेटवतो तुम्हाला आजचा शो कसा झाला वगैरे त्यांना आपण विचारूया आणि मग व्लॉग आपण एंड करूया. तर आपले मेंबर इन्स्ट्रुमेंट घेऊन आलेत, तुम्ही ते बघू शकतात. आपला होम बघा फुल बेस वन साईड वाजला भावाने आज. विवेक आपला बेस घेऊन आलाय, साहिल आपला बेस घेऊन आलाय, ढाबडल वाजवतो पण आज तो बेस घेऊन आलाय वरच्या तुंग्यातून. आपला चोक्या आदेश भाई, इथे आपले सागर आहे बेस घेऊन आला भाऊ, आणि की ते मनीष आहे. आपले ड्रम ते ढाबडोल. बघा माझा टर्म काढून झाला, आता स्टँड वगैरे काढून घेतो आणि भेटतो तुम्हाला. भावांना वाजवून वगैरे झालं आहे आणि आपण इन्स्ट्रुमेंट वगैरे सगळं ठेवलं आणि हातगाडा पण आपण ठेवून आलो. तर आता आपली पूर्ण मेंबर आता चालले जेवायला. आता पटपट आपण जेवून घेऊया आणि मग तुम्हाला जेवून मग व्लॉग एंड करूया आपण. तर आता आपण चाललो आहे, माझ्या मागे अक्षय दादा आहे, ओम आहे आणि साहिल आहे आणि आपला आदर्श आहे आणि पुढे गण्या आणि आकाश आहे. चला आता पटपट जाऊया, भेटतो तुम्हाला डायरेक्ट. ते आपल्याला मार्केटमध्ये जायचं, आपल्याला निक्कीज किचनमध्ये. तिकडे आपण काय असेल तो मेनू आपण खाऊया पोटभर आणि मग तिथून घरी जाऊया. चला. तर भावांनो जेवण वगैरे झाले आणि आपले मेंबर सगळे आपल्या मागे बघा बघू शकतात. जस्ट आता जेवण वगैरे झालं आणि हा व्लॉग मी आता इथे एंड करतो. खूप थकलो आहे, सकाळपासून तुम्ही बघितलं असेल भरपूर ट्रॅव्हलिंग केलं आणि कसं इथपर्यंत पोचलो आणि आपला कॉलेज संपूर्ण वाजवला आणि गाजवला आणि पब्लिकला फुल नाचवलं आहे. तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवतोच कसा झाला ब्लॉग. नक्की सांगा, काही चुकलं वगैरे असेल, काही माझ्या तोंडातून काही चुकीचे शब्द निघाले असतील तर प्लीज मला माफ करा, कारण का ब्लॉग ही सुरुवात केली तर कुठे ना कुठेतरी चुका होत असतात. तर आता कसा बनतो आहे मला नक्की सांगा, कमेंट करून नक्की सांगा. तर हा व्लॉग मी इथे सेंड करतो. भेटूया दुसऱ्या व्लॉगमध्ये. कसं असेल ते आपण सांगतो मी तुला, पुढचा व्लॉग कसा असेल, कशानिमित्त असेल. तर हा व्लॉग मी इथे सेंड करतो. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि इम्पॉर्टंट म्हणजे मेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि आपल्यासोबत चोक्या आता याला मी घरी सोडतो. हा फोन करेल मला घरी पोचलं की, आपलं लहान आहे त्याला आता मी घरी वगैरे सोडेल. तर हा व्लॉग मी इथे सेंड करतो. टाटा, गुड नाईट, बाय बाय.